हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे ग्रीन पीस नगेट्स। त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 वाटी वाटाणा आणि चवीनुसार लसूण। चला तर मग हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। जाड बारीक करायचे आहे आपल्याला। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। 1.5 पळी मी तेल घेतलेलं आहे। जास्त तेल नाही वापरायचे, कमी तेल लागते त्याला। त्यामध्ये टाकले आहे जिरे आणि तीळ आणि हिंग टाकला आहे छान फोडणीला। छान फ्राय होऊ द्यायचे, तडतडू द्यायचे आणि थोडीशी कसुरी मेथी। त्यानंतर हे वाटण केलेलं आपण ग्रीन वाटाण्याचं ते आपण त्याच्यात टाकून घेत आहोत। छान फ्राय करायचे ते, त्यातलं पाणी थोडं सुकू द्यायचं। त्यानंतर आपण अर्धा ग्लास पाणी टाकत आहे। एकदम मस्त झालेले आहेत आपलं त्याची फोडणी देऊन। त्यामध्ये आपण चिली फ्लेक्स ॲड केलेले आहे। त्यानंतर ऑरेगॅनो आणि मीठ थोडे जास्त टाकते मी, कारण की आपण त्याच्यामध्ये फ्राय पण करणार आहेत ना, मग ते थोडं जास्त मीठ छान लागेल, खायला टेस्ट लागेल। मस्त उकळी येऊ द्यायची मंद गॅसवर। हे बघा अशी छानपैकी कलर पण खूप छान आलेला आहे वाटाण्यांचा। त्यानंतर आपण अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त वाटी रवा घेतलेला आहे बारीक। त्याला भाजलेला नाही आहे तो रवा आपला। हे बघा किती छान झालं आहे, मस्त पाणी त्याला एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि छानपैकी त्याला शिजून घ्यायचे परत। हे बघा छान झालेले आहेत, पाणी पण बऱ्यापैकी सुकलेले आहेत। असं आपलं उंडा तयार झालेला आहे त्याचा, रव्यामुळे त्याला आणखी छान बाइंडिंग झालेले आहेत। तर हे आपलं रेडी आहेत आपले नगेट्स करायला। आपण थोडं 2 ते 3 मिनिटं आपण त्याला वाफ घेऊन घेणार आहे। त्यानंतर आपण त्याला मिक्स करणार आहोत एका बाउलमध्ये। स्टीलचं बाउल घेतलेलं आहे मी, त्यामध्ये आपण ॲड करणार आहे ते आपलं। हे बघा असं छानपैकी काढलेलं आहे मी कढईमधून, गरमागरमच आहे। त्यानंतर अर्धा बटाटा, मी थोडा मोठा साईजमध्ये बटाटा होता तो अर्धा मी बॉईल केलेला आहे, तो आपण याच्यामध्ये किस करून घेणार आहे, त्याचा ॲड करणार आहे त्याला। खूप गरम आहे तर थोडं तुम्ही हळूहळू करावे। हे बघा छानपैकी झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। मीठ वगैरे आपण ऑलरेडी टाकलेलं असल्यामुळे वरून काही टाकायची गरज नाही मिठाची। आणि इतकं छान रेसिपी आहेत ना, ही छोट्या मुलांना खूप आवडते आणि ही आपण स्कूलमध्ये पण देऊ शकतो त्यांना टिफिनला सकाळी, किंवा नाश्त्यासाठी पण खूप छान आहेत। चला तर मग आपण त्याला प्रोसेस करून घेऊयात पुढची। पोळपाट घेतलेला आहे मी, थोडं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि असं थोडासा उंडा काढून तो त्याच्यावर लांब लांब त्याला करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याचे पीस करणार आहे छोटे छोटे। तर हे असे मी सगळे याचे करून घेतलेले आहेत। हे बघा असं परत ताटामध्ये ठेवून मी, हे बघा थोडा आकार लहान मोठा झालेला आहे, थोडंसं पीठ टाकून आपण त्याला कट करून घेऊयात। कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या नगेट्सला। त्याचे छोटे छोटे आणि 1-1 इंचाचे साईजनुसार आपण त्याला कट करून घेणार आहेत। हे बघा असे, आणि त्याला असं छान आकार देणार आहोत थोडासा। हे बघा असे खूपच छान झालेले आहेत। तर आपण हे असे सगळे करून घेणार आहेत आता।
हेल्दी रेसिपी आहे ही मुलांसाठी. बरेचशी मुले वाटाणे खात नाहीत ना, मग ते ह्या पद्धतीने आपण त्यांना जर दिले तर ते मुलांच्या शरीरामध्ये जाते वाटाणे. हे बघा, अशा पद्धतीने आपण करून घेतलेले आहे सगळे छोटे छोटे साईज. थोडंसं पीठ टाकून म्हणजे ते चिटकत नाही मग एकमेकांना, त्यासाठी आपण त्याला असं केलेलं पीठ टाकलेलं आहे. हे बघा, असे आपले सगळे तयार झालेले आहे नगेट्स. आपण आता ते बाकीचे आपण स्टोअर पण करू शकतो ते. तर आपल्याला ते 8 दिवस आरामात जातात फ्रीजमध्ये ठेवून. तर आपण काही स्टोअर करूयात आणि काही फ्राय करूयात. असे करून ठेवले तरी चालतात गरमागरम. सकाळी सकाळी आपल्याला वेळ नसतो वगैरे बनवायला, तर आपण हे नाश्त्यासाठी मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान आहे प्रोसेस. ह्या पद्धतीने जर केले तर नक्कीच तुम्हाला वेळ पण कमी लागेल आणि मुलं पण खुश होतील टिफिनमध्ये ते बघून. असे फ्राय करून घेणार आहेत. आता मी आधी कढई ठेवून तेल गरम करून घेतलेले होते. त्यानंतर थोडे थोडे करून आपण फ्राय करणार आहोत. जास्त टाकायचे नाही, नाहीतर ते चिटकतात एकमेकांना तळताना. आधी मंद गॅसवर करायचं, नंतर थोडंसं मोठा गॅस करून आपल्याला त्याला फ्राय करायचे आहे. हे बघा किती छान झालेले आहेत. एकदम खुसखुशीत झालेले आहेत मस्त. चला तर मग आपण सर्व करूयात. सॉस घेतलेला आहे मी, किंवा चटणी, कोणत्याही चटणीसोबत चालेल खायला. आणि त्याच्यावरनं मी थोडंसं चाट मसाला भुरभुरला आहेत. चला तर मग, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि रेसिपी नक्की करून बघा. खूप छान झालेले आहेत. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.